सगळेच जण म्हणत होते बाळाभाऊनी आक्रमक झालं पाहिजे. ज्या भावाच्या पाठीशी सुरेखाताई सारखी आक्रमक भगिनी असेल त्यावेळेस बाळाभाऊला कधीच कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही. आणि त्याच पद्धतीचं काम आज या ठिकाणी आपल्या या संपूर्ण तालुक्यामध्ये आपण उभं करतोय. मगाशी उल्लेख झाला 1957च्या निवडणुकीचा उल्लेख झाला. मला आपल्या कार्यकर्त्यांना आवर्जून या ठिकाणी एक विश्वास द्यायचा आहे. मावळ तालुक्यामध्ये एकूण 5 भारतीय जनता पक्षाची मंडळ आहे. संघटनात्मक दृष्ट्या मावळ तालुका हा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी विखुरला गेलेला आहे. आणि या 5 मंडळाच्या माध्यमातून आज आपल्या 3ऱ्या मंडळाचा संकल्प मेळावा लोणावळा नाणे मावळ या ठिकाणी संपन्न होतोय. गेल्या 8 दिवसामध्ये पहिला मेळावा झाला पवन मावळ भाजपाचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या ठिकाणी 750 पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झाला आपला देऊ देवरोड मंडळाचा मेळावा. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ उर्फ जयकुमारजी गोरे प्रदीप दादा यांच्या उपस्थितीमध्ये तो मेळावा झाला. आज आपला 3रा मेळावा लोणावळ्यामध्ये संपन्न होतोय. उद्या 4था मेळावा अंदर मावळ वडगाव कामशेत हा टाकवे या ठिकाणी होणार आहे. आणि 7 तारखेला इंदोरी तळेगाव मंडलाच्या मेळाव्याला आपल्या राज्याचे धडाडीचे आमदार आक्रमक आमदार गोपीचंदजी पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आपण सुशीला मंगल कार्यालयातला आपल्या पहिल्या टप्प्यातला या मेळाव्याचा सांगता करणार आहोत. एका अर्थाने हे सगळे मेळावे झाल्यानंतर गुलाब काका शांताराम बापूंला बघितलं का तुम्ही? आज कुणी कुणी बघितलं शांताराम बापूंला? तुम्हाला सगळ्यांना राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा नंबर कुणाकुणाला पाहिजे? बापू नंबर सांगा, लगेच सांगा. का त्याच्या मागचं कारण सांगतो. आप्पा बावनकुळे साहेबांना कुठल्याही कार्यकर्त्याने अडचण आली फक्त मेसेज करायचा. माझा हा तलाठी ऐकत नाही, माझा तहसीलदार ऐकत नाही, माझं काम जिल्हाधिकाऱ्याकडून होत नाही. तुम्ही मेसेज टाका, तुम्हाला रात्री 2-3 वाजता महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांचा मेसेज येतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला लगेच निरोप येतो की बाबा तुमचं काय काम आहे ते घेऊन या, मी तुमचं काम करून देतो. ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. सांगा नंबर वापरू. नंबर घ्या सर्वांनी आपले महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा नंबर सांगतोय. 9049 44 44 44. 9049 44 44 44. पुन्हा एकदा सांगतोय 9049 44 44 44. त्यानंतर दुसरा नंबर आहे 9049 40 40 40. मला आपल्याला धन्यवाद. 9049 44 44 44 9049 40 40 40. ज्या तुमच्या माध्यमातून ज्या जनतेचं काम होत नाही, ज्या कार्यकर्त्याचं काम होत नाही, तुम्ही तुमचं नाव आणि आपल्या मावळ तालुक्याचं नाव टाका. पण त्या ठिकाणी टाकताना आपली व्यवस्थित ती माहिती त्यांना त्या ठिकाणी मेसेजमध्ये करा. दुसरी गोष्ट मला आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, 80 पूर्वी आपल्याकडे आमदार होते का? होते का? म्हणजे
1957चा काळ सोडला, 1972चा काळ सोडला, 1977चा काळ सोडला, तर आपल्याकडे आमदार होते का? पण आपल्या पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला का नाही? राज्यामध्ये, देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सारखे निष्ठावान आणि ध्येयवेडे कार्यकर्ते दुसऱ्या कुठल्याच पक्षात मिळणार नाही. ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. आणि म्हणून आज देशात, राज्यात आपण सगळीकडे सत्तेमध्ये आहोत का? कुणाकुणाला वाटतं आपण देशात, राज्यात सत्तेत आहोत? मग आपल्याला आनंद आहे ना? राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? ज्याच्या पाठीशी देवाभाऊचा आशीर्वाद आहे ना, त्याला कुणी धक्का लावू शकत नाही. ही आपल्या तालुक्याला नव्हे, राज्याला माहिती आहे. मी नाव सांगत नाही, पण मला एक ठिकाणी एका कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विचारलं, प्रदीप दादा, बाबा देवाभाऊंच्या सारखं काम कोण करू शकत नाही. देवाभाऊन इतकं योग्य नियोजन असलेला माणूस राज्यामध्ये नाही. देवाभाऊ सारखं काम करणारा नेता, जमिनीवर राहून लोकांच्या प्रश्नाची जाण सोडवणारा नेता या राज्यामध्ये देवाभाऊंच्या रूपाने मिळालाय. म्हणून आपण देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये 3 दिवसापूर्वी ते शिबिर संपन्न झालं. मला आपल्या लोणावळा नाणे मावळ मंडळातील कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे, आदरणीय शांताराम बाप्पू कदम हे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे मावळ तालुक्याचे प्रमुख आहेत आणि त्यांची पक्षाच्या माध्यमातून प्रदीपदादांनी शिफारस करून त्यांची नियुक्ती केलेली आहे. या तालुक्यामध्ये कुठल्या विद्यार्थ्याला जातीचा दाखला लागत असेल, उत्पन्नाचा दाखला लागत असेल, सर्टिफिकेट लागत असेल, त्या ठिकाणी वडगावच्या तहसील कार्यालयामधून जे जे कागदपत्रांची माहिती लागत असेल, शांताराम बाप्पू कदम हे गुरुवारी सकाळी 11 ते 4 वाजलेपर्यंत वडगावच्या तहसीलदार कचेरीमध्ये पूर्ण वेळ आपल्या मावळच्या कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहतील आणि आपल्या लोकांची कामं करतील, या मावळच्या जनतेची कामं करतील. हा विश्वास देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. खरं तर 2009च्या निवडणुकीपूर्वी मी मावळ तालुक्यामध्ये ध्येयवेडा होऊन कार्यकर्ता काम करत होतो आणि आपल्यासारखे सगळे सवंगडी माझ्या बरोबर होते की आपल्याला आमदारकीची निवडणूक लढायची आणि त्या माध्यमातून आपण संकल्प केला. त्यातले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी साक्षीदार म्हणून आहेत. म्हणजे बाळासाहेब नाणेकर या ठिकाणी बसलेले आहेत, संभाजी येवले या ठिकाणी बसलेले आहेत, किसनराव गुंडा असेल, दत्ताभाऊ असेल, व्यासपीठावरच्या अनेकांची नावं सांगता येतील, समोर बसलेल्यांच्या अनेकांची नावं सांगता येतील. मला तो दिवस आज आठवतोय. मी लोणावळ्यामध्ये आलो, रामविलासजी खंडेलवाल यांच्या घरी गेलो होतो आणि म्हणलो, चाचा मला विधानसभेची निवडणूक लढायची. चाचा म्हणले, हो निवडणूक लढायची ना, पहिला चहा प्यावं लागेल. मी त्या दिवशी लोणावळ्यामध्ये आप्पा 40 चहा पिलो होतो, 40. आता आपल्याला थंड प्यायची सवय नाही, त्यामुळे आपल्याला आम्ही सगळेजण अनेकांच्या घरी गेलो, पण सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एकच सांगितलं, पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काय म्हणले? पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी म्हणलो, पक्षाने मला उमेदवारी दिली किंवा दिली नाही तर मी देखील पक्षाबरोबरच आयुष्यभर राहणार आहे, हे महत्वाचं आहे. कारण 2004च्या निवडणुकीत दिगंबर दादांची उमेदवारी जाहीर झाली. दत्ता कोंड बरं ऐकतोय मागून,
दत्ता म्हणला नाही नाही आपल्याला फॉर्म भरायचा. म्हणलो दत्ता, दिगंबर दादा कमळ चिन्हाचे उमेदवार फायनल झालेले आहेत. आपल्या पक्षाचे संस्कार आहेत, आपल्या विचाराची शिदोरी आहे. ज्या दिवशी दिगंबर दादांचा उमेदवारी अर्ज भरायला जायचं त्या दिवशी त्यांच्या बरोबर सगळ्यात पुढे आम्ही सगळे कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते ताकदीने उभं राहिलो आणि दिगंबर दादाला 2004च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी निवडून आणलं. आणलं का नाही? आणलं का नाही? अटीतटीची लढाई होती. आता आप्पांनी सांगितलं, प्रदीप दादांनी सांगितलं ते खरं आहे की आता ही संघर्षाचा काळ आहे. पार्टीला ज्यावेळेस अनुकूल काळ नसतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची परीक्षा असते. आणि या सगळ्या परीक्षेमध्ये आपण सगळे कार्यकर्ते आता उतरलेलो आहोत. आप्पा 2019ला थोडं तुम्ही मला टिकू दिला असता तर गणित बदललं असतं. परंतु राजकारणात या गोष्टी होत असतात आणि याच्यातून शिकायचं असतं. परंतु मित्रांनो, राजकारणामध्ये कुणी आयुष्यभर त्या ठिकाणी शिक्का घेऊन आलेला नाही, ताम्रपट घेऊन आलेला नाही की हे मीच आणि मीच आमदार राहणार. मी तुम्हाला सांगतो 2029ला फक्त कमळ चिन्हाचाच आमदार या मावळ तालुक्यामध्ये होणार. दादा त्यावेळेस फक्त, प्रदीप दादा, शिफारस फक्त योग्य करा म्हणजे झालं. नाही तर आता तालुक्यामध्ये वावडे उठलेले आहेत. भाजपचं संघटन वाढत चाललंय. पक्षाचा कार्यकर्ता आता खऱ्या अर्थाने कामाला लागलाय. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, संदीप भाऊ तुम्ही इथं बसलेला आहात, पाटणचा प्रश्न 100% कलेक्टरनी आजच शब्द दिला त्या ठिकाणी त्या 100 पाटणचा विषय प्रभाकर भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आपण निर्णय केला. मला गावात गेल्यानंतर सगळ्या मंडळींनी सांगितलं की आमच्या 14 एकर मध्ये प्रश्न मिटला पाहिजे. त्यांनी मान्य केला. शेखर तू मागं बसलाय, चेतन आला नाही, संतोष तुझ्या शेजारी बसलाय, नंदू भाऊ या बाजूला बसलाय, वाघुनाना बसलाय. मी आता पुढचं काही सांगायची गरज आहे का? या तालुक्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचं दिवस रात्र आम्ही काम करून त्याला न्याय देण्याचं काम करू, हा विश्वास देण्यासाठी आजचा हा संकल्प मेळा आपण आयोजित केलेला आहे. सरकारी दरबारी ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी सरकारचा उपयोग करून आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम हे सातत्याने आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. मला आपल्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे, यापुढं मावळमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आम्ही काम करतो. राज्यामध्ये काम करत असताना मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला यापुढं कुणीही धक्का लावू शकत नाही. एवढी ताकद या पुढच्या काळात आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी कार्यकर्ता हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. कारण या पक्षाचा मालक, या व्यासपीठावरचे आम्ही कोण आहे का? कोण आहे? कोण आहे मालक? कार्यकर्ता. उद्या तुमच्यातल्या एखाद्याला आमदारकीची उमेदवारी मिळेल, आपल्या पक्षामध्ये तुमच्यातल्या एखाद्याला खासदारकीची उमेदवारी मिळेल आणि लय वाटलं पक्षाला तर एखाद्याला राज्यपाल बी करतील. त्यामुळं घाबरायचं कारण नाही. पण आपल्या कामाची पावती पक्षाशी प्रामाणिक निष्ठेने राहून करावी लागणार आहे. एका निवडणुकीमध्ये आमचा प्रशांत भागवत, खरं तर मी ज्यावेळेस प्रशांतला लोणावळ्याचा प्रभारी करायला आम्ही निर्णय घेतला, म्हणलो जो शांत बसू शकत नाही त्याचं नाव प्रशांत आहे. आमच्या मेघाताई भागवत या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचा पराभव झाला, थांबले गाव. दुसऱ्या दिवशी आभार दौरा. मी राजपुरीमध्ये गेलो, त्या गावात मेघाताईचा आभार दौरा. किती वाजता? रात्री 10 वाजता. एक महिला भगिनी स्वतःचं कुटुंब बघण्यापेक्षा तालुक्याचं, त्या गटाचं कुटुंब समजून काम करते. ते संस्कार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि मी ताईंना विचारलं, ताई आता पराभव झाला, थोडा आराम करा मग फिरायला. नाही भाऊ, आपल्याला या लोकांनी आपल्याला खूप मदत केली.
मग यांच्या अडचणीच्या काळात आपण जायचं नाही का? यांना मदत करायला गेलं पाहिजे. पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जेवढे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांचा प्रवास त्यांच्या गटात झाला नाही तेवढा प्रवास मेघाताईचा त्या गटामध्ये झाला. ही पक्षाच्या कामाची पावती आहे. म्हणून ज्यावेळेस मी प्रशांतला म्हणलो, प्रशांत तुला प्रभारी करायचंय, तो म्हणला भाऊ पक्ष सांगेल ती जबाबदारी मला काम करायचं आहे. आणि मग सुरेखाताई, पुजारी साहेब, अनिल भाऊ यांच्याबरोबर लोणावळ्यामध्ये सक्रियपणे संघटनेचं काम सुरू करण्याचं काम या मंडळींनी सातत्याने केलं. आज आम्हाला चिंता सत्तेची नाहीये. आज आम्हाला चिंता या तालुक्यातल्या सगळ्यात महत्वाची चिंता काय आहे तर आमच्या कार्यकर्त्याची. आमचा कार्यकर्ता जो नैराश्यात गेलाय, आमचा कार्यकर्ता जो मनाने खचलाय, आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल परत तयार करायचं आहे. आमच्या कार्यकर्त्याला उद्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा लढवायचं आहे. उद्याच्या नगरपंचायत देऊच्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्याला उभं करायचं आहे. म्हणून आमचा प्रत्येक कार्यकर्ता यांनी जर मनात खूणगाठ बांधली आणि जर ठरवलं शैलेश आता तुला देखील जबाबदारी घ्यायची आहे की आपण सगळे मिळून एक एक कार्यकर्ता हा 1,000 मताची ताकद असलेला कार्यकर्ता आपल्याला निर्माण करायचा आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता निर्माण करणारी एक मोठी संघटना आहे. आणि म्हणून एक एक कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपण 1,000 मतदारांचा विश्वास निर्माण करणार आहोत. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. मला सुरेखाताईंची ती गोष्ट आज आठवते. दिगंबर दादांच्या निवडणुकीमध्ये लोणावळ्यात सुषमाजी स्वराज यांची सभा होती, प्रदीप दादा, आणि काही कारणास्तव शिरूरची सभा झाली आणि पुण्यात सभा सुषमाताई त्या ठिकाणी गेल्या आणि लोणावळ्यातली सभा रद्द झाली. आमच्या ताई आणि सगळी टीम एवढी आक्रमक आहे, पुण्यामध्ये गेल्या. सुषमाताईंना या ठिकाणी घेऊन आल्या आणि किती वाजता सभा झाली? 8:30 सभा या ठिकाणी थांबली नाही तर रात्री 8:30 पावणे 9ला सुषमाजी स्वराज यांना लोणावळ्यात आणून या ठिकाणची सभा घेतली आणि त्यानंतर दिगंबर दादांचा विजय निश्चित झाला. हे आपण करू शकतो का नाही? मग मला सांगा, एक निवडणुकीने काय हो लहू मदन हा किसन भाऊ माग बसलाय. एक निवडणूक हारलो म्हणजे काय आपण काय संपलो का? अरे आपल्याला संपवणारे कधी संपतील ते कळणार नाही. हा इतिहास आपल्याला निर्माण करायचा आहे. म्हणून त्याची ही सुरुवात आहे. आम्ही दिवस रात्र तालुक्यामध्ये, गुलाब काका तर रोज सकाळी उठले की काका कुठे? मी 8 वाजता घरातून निघालो. काका कुठे? रात्री 12 वाजता या गावात बैठकीला आहे. बाप्पू कुठे? आज मी या गावात आहे. ताई शहरामध्ये काम करणं सोपं आहे. आपण शहरामध्ये 1 तासात एखाद्या ठिकाणी पोहोचू शकतो, पण ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या गावात आंधरमावळात तिकडं खांडीला गेला तर त्या कार्यकर्त्याचा मोबाईल लागत नाही. 2 तास खांडीवरून वडगावला यायला लागतात. अशी परिस्थिती आहे. आणि मग आता सगळेच म्हणतात की तालुक्याचे रस्ते किती छान आहेत, आहे का? आमच्या विकास गारेंनी मालिका चालू केलेली आहे. रस्ता आहे का तालुक्यात? तालुक्यातलं चित्र इतकं विदारक आहे. आता ताई म्हणल्या या तालुक्याला परत सुसंस्कृत वातावरण निर्माण करावं लागणार आहे. मी एका आपल्या कार्यकर्त्याच्या निवासस्थानी बसलो होतो आणि त्या ठिकाणी एक राष्ट्रवादीचा निवडून आलेला सदस्य दत्ताभाऊ मला भेटला. म्हटलं भाऊ काय चाललंय? मी म्हटलं काय नाही, चाललंय आमचा आनंद आहे, सगळ्या लोकांमध्ये आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. तो म्हणलं भाऊ तुमचं बरं आहे, आम्ही निवडून येऊन बी आम्हाला काम करूशी वाटत नाही. म्हणलं काय? म्हणला निवडून येऊन बी काम करूशी वाटत नाही. म्हटलो का? लय खर्च झाला, लय कर्ज झालं. मग 15 लाख रुपये महिन्याला बँकेचा हप्ता आहे. हे खरं आहे? हा माझा शब्द नाही. कुणाला खासगीत विचारायचं असेल मला नाव विचारा, फोन लावून देतो. नाही
असे असे बरेच जण आहेत ताई. अहो निवडून आल्यानंतर किती आनंद असतो, पण सध्या कसं आहे, मी म्हणन तेच खरं, मी सांगल तेच काम करायचं. अहो आम्ही कधी लोणावळ्यात पुजारी साहेब आहे, मी कधी लोणावळ्यात निधी दिल्यानंतर पुजारी साहेबांना कधी फोन केला नाही की हे काम ह्यालाच द्या किंवा याचा ठराव करा. पुजारी साहेब एकदा फोन केला. शेवटी लोकशाहीमध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिकार आहे. मग त्यांच्या अधिकारावर जर मी त्या ठिकाणी जर गदा आणली तर माझ्या लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार काय, किंवा त्यांना लोकांनी निवडून दिलेल्या त्या गोष्टीचा अधिकार काय. म्हणून लोकशाहीमध्ये आज काय, जे करायचं ते लोणावळ्यात मीच करणार, जे करायचं देऊला मीच करणार. अहो देऊच्या घंटा गाडीचा ड्रायव्हर बी इकडून जातो, काय सांगायचं आता. नगरसेवक आम्हाला सांगतात ही परिस्थिती आहे, ही आपल्याला बदलावी लागेल. बदलायची का? मनात ठरवणार ना तुम्ही. तुमच्या प्रत्येक हाकेला आणि तुमच्या प्रत्येक कामाला आम्ही सगळेजण दिवस रात्र त्या ठिकाणी ताकदीने उभं राहू. आपण मावळ पुन्हा भाजपमय करण्याचा संकल्प करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.